पुणे नाशिक रेल्वे मार्गाचे काम आता आणखी खूप लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अंतर्गत जुन्नर तालुक्यातील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप JMRT प्रकल्प आल्यामुळे हा मार्ग रद्द करण्यात आलेला आहे। त्याऐवजी पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी पुण्यात जाहीर केली आहे। JMRT प्रकल्पाचे स्थलांतर करण्यात येणार नाही, असेही त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले। पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील खोडद या ठिकाणी JMRT हे वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारकडून तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर या रेल्वे मार्गामुळे या केंद्राच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती। स्थानिक नागरिकांनी भूसंपादनाला विरोध दर्शवल्याने हा प्रकल्प 1.5 वर्षांपासून रखडला आहे। JMRT प्रकल्प फक्त भारतासाठीच नाही तर 23 देशांसाठी महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन केंद्र असल्याचे वैष्णव पुढे म्हणाले। या केंद्राचे स्थलांतर करणे म्हणजे भारतातील सर्वात शक्तिशाली वैज्ञानिक संशोधन केंद्राची क्षमता कमी करणे असे होईल। प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेडिओ लहरी प्रभावित होऊन संशोधनास अडचणी निर्माण होऊ शकतात। पुणे दौंड अहिल्यानगर मनमाड हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे, त्यामुळे JMRT प्रकल्पाला धक्का न लावता पुणे नाशिक रेल्वे मार्गाचा नवा आराखडा तयार करण्यात येत आहे। हा मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा प्रस्तावित असणार आहे, त्यामुळे पूर्वीचा प्रस्तावित मार्ग रद्द करण्यात आल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे।